मला त्या प्रमुखांनी एका गुहेमध्ये मला बसवलं. पण त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी पहाटे 4 वाजता मी कुठे आहे मला कळेना. मग मी बाबांचे आशीर्वाद घेताना त्यांना सांगितलं की मी पुढच्या 2 महिन्यामध्ये चतुर्भुज होणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक असा व्यक्तिमत्व आहे ज्यांचा उल्लेख मागच्या पॉडकास्टमध्ये बराच वेळा झाला होता. मागचा पॉडकास्ट जो आपण केला होता डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याबरोबर, तेव्हा त्यांनी ह्यांच्याबद्दल बरंच बोलले होते आणि आज योगायोगाने आज हे आपल्या बरोबर आहेत. तर नमस्कार मोहन कुलकर्णी काका आणि रेखाताई कुलकर्णी. तर मागच्या पॉडकास्टमध्ये बाबांनी तुमच्याबद्दल बरंच बोललं होतं आणि आम्हाला सुद्धा जाणून घ्यायची खूप इच्छा होती की योग केल्याने माणसाच्या जीवनामध्ये बरेच बदल घडतात. आणि त्यांनी आम्हाला बरं सांगितलं होतं की असं जोडपं आमच्याकडे येतं ज्यांच्या जीवनामध्ये एवढे बदल झालेले आहेत. तर आम्ही खूप उत्सुक आहोत ते बदल जाणून घेण्यासाठी. तर आपण सुरुवातीपासून सुरू करूया की काय काय बदल झाले तुमच्यामध्ये इथं असं सरांकडे म्हणजे बाबांकडे येण्याच्या आधी तुम्ही कसे होते, तुमचा बॅकग्राऊंड काय होता, आम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे. मी मोहन कुलकर्णी. माझा जन्म एका थोडा संस्कारिक आणि आध्यात्मिक अशा घरामध्ये झाला. त्यामुळे आईकडनं मिळालेले संस्कार त्यामुळे थोडासा मी ध्यानाकडे वळायचं किंवा अध्यात्माकडे वळायची अशा प्रवृत्तीने प्रेरित झालो होतो. परंतु त्याकाळी कसं होतं की आईवडिलांचा एकुलता एक मुलगा म्हटल्यानंतर शिक्षणाला आमच्या घरामध्ये जास्त प्राधान्य दिल्यामुळे माझ्या वडिलांनी मला याच्यापासून थोडंसं परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी चांगल्या रीतीने महाविद्यालयात माझं यश प्राप्त केल्यानंतर त्यांनी मला घराच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. याचं कारण असं की इंजिनिअरिंगमध्ये या माणसाने पुढं जावं आणि काहीतरी चांगलं काम करावं म्हणून त्यांनी मला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी असं झालं की घरामध्ये चाललेले सत्संग आणि आईचं जे काही तिचं जे संस्कार त्याच्यापासून मी मुकणार होतो आणि एका वृक्ष अशा हॉस्टेलमध्ये जाणार होतो ज्याचा मला काही अनुभव नव्हता. पण तिथे गेल्यानंतर काही दिवसातच मी रुळलो. त्याची 2 कारणं. एक म्हणजे मी अत्यंत चांगल्या रीतीने अभ्यास करू शकत होतो आणि त्याचबरोबर माझ्या मनामध्ये असलेल्या काही शंका अध्यात्माविषयी त्याचं वाचन करू शकत असो, कोणाशी तरी गप्पा मारू शकत होतो, कोणाकडनं अनुभव घेऊ शकत होतो, मोठ्या संत महंतांना भेटू शकत होतो. त्यावेळी मला आईवडिलांची परमिशन घ्यावी लागत नाही हाच आनंद मोठा होता. परंतु माझ्या वडिलांचं खूप बारीक लक्ष होतं माझ्यावर आणि त्यामुळे काय झालं की मी काय करतोय हे ते कटाक्षरे दर आठवड्याला येऊन बघायचे की याचं बरोबर चाललंय का नाही. त्यामुळे ते हे आध्यात्मिक कडे कल जाण्या अगोदरच माझ्या वडिलांनी मला प्रत्येक वेळी हे सांगितलं की तुला खूप मोठा इंजिनियर व्हायचं आहे आणि ते ध्येय शेवटी मला पुढे घेऊन गेलं. माझं 4 वर्षामध्ये माझी पदवी संपादन केली मी आणि घरी आल्यानंतर सुद्धा ते सत्संग चालू असल्याकारणाने मला पुन्हा त्याच्यात शिरकावा मिळेल का अशा दृष्टिकोनातनं आणि जे काय मी अनुभवलं होतं कॉलेजच्या जीवनामध्ये त्याची इथे पुनरावृत्ती होईल का थोडीफार अशी एक जाणीव माझ्या मनाला शिवत होती. परंतु वडिलांनी मात्र मला तिथे जवळ जाऊ दिलं नाही आणि त्यांनी मला ताबडतोब नोकरी कर म्हणून सांगितलं आणि एका मोठ्या कंपनीमध्ये मला जॉबही मिळाला. जॉब मिळाल्यानंतर सगळ्यांची तशी म्हणायला तोंड गप्प झाली. परंतु माझी ती थोडीशी ओढ की मला ध्यानाचं एक गारुड माझ्या मनामध्ये घोंगावत होतं आणि त्यामुळे मी सतत त्याच्या शोधामध्ये होतो. आता आई ज्या संप्रदायामध्ये काम करत होती त्या संप्रदायांचे प्रमुख जे होते स्वामी तर ते परदेशात जाणार होते. तर त्याला त्या काळी साधनेसाठी त्यांच्या आश्रमामध्ये काही चांगल्या साधकांची की जे साधना करतात अशांची जरूर होती. तर ते शिबिर करायचं असं ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी आईला माझा मनोदय व्यक्त करून सांगितलं की मला जायचं आहे तिथे. सगळे गप्प झाले कारण आईला माझं थोडीशी ही आध्यात्मिक कृती तिने जाणली होती. पण
वडिलांनी जे माझं खरं जाणलं होतं की हा खूप चांगला इंजिनियर आहे, त्यांनी मला तिथे परावृत्त होऊ दिलं नाही आणि त्यांचे जे काही कार्यपद्धती होती ती त्यांनी चालू ठेवली आणि ती म्हणजे ह्याला ताबडतोब चतुर्भुज करून टाकायचं, म्हणजे तो ह्या बाजूला वळणार नाही. आणि म्हणून हे शिबिर यायच्या अगोदरच त्यांनी माझी सोयरीक जुळवली. त्यावेळी मला ते खरं रुचलं नव्हतं, परंतु त्या काळी वडिलांच्या समोर अशी प्राज्ञा नव्हती की त्यांना उलट उत्तर द्यावं आपण. आणि मी म्हटलं तुम्हाला जसं वाटतंय तसं करा, माझी काही इच्छा नाही, पण आता तुम्हाला वाटतं की हे सगळं चांगलं आहे, आपण पुढे जाऊया. आणि माझी साखरपुडा झाला त्या ठिकाणी आणि बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते महाशिबिर होतं. मी दुसऱ्या दिवशी आईची परवानगी घेतली आणि म्हटलं मी महाशिबिर अटेंड करणार आणि मी तिथे जाणार. आणि मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो, महाशिबिर अटेंड केलं आणि माझं नशीबसुद्धा बघा त्या ठिकाणी मी सिलेक्ट झालो. आणि मला त्या प्रमुखांनी एका गुहेमध्ये मला बसवलं. मला त्यांनी एका ठिकाणी शांत बसून स्वतःवर लक्ष केंद्रित करा एवढंच सांगितलं. आणि मला त्यांनी काय ते दीक्षा द्यायची का काय द्यायचं तर मला कळलं नाही त्यावेळी, पण त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी पहाटे 4 वाजता मी कुठे आहे मला कळेना आणि पूर्णतः मी माझ्यामध्ये विलीन झालो आणि बराच वेळ तिथे बसलो मी. आणि त्यावेळी असं सिच्युएशन आली की मी काय करतो हेच मला कळत नव्हतं. माझं ध्यान चालू होतं का मी कुठे आहे हे मला कळत नव्हतं, कारण त्या गुहेमध्ये तसं काही दिसायला सुद्धा काही दिसत नसल्या कारणाने हा अनुभव वर्णनातीत होता. आणि मी ज्यावेळी बाहेर आलो त्यावेळी माझी आई रडत होती, कारण संध्याकाळचे 4 वाजले होते. म्हणजे मी 12 तास त्या अवस्थेमध्ये आतच गेलो होतो. आणि तो जो अनुभव होता तो ज्यावेळी मी आईला सांगितला त्यावेळी तिलाही असं काहीतरी वाटलं की बाबा हा आता काय करणार. आणि मला तर असं वाटायला लागलं की हेच सगळं आहे आणि तिथे मार्गस्थ व्हायचं. तर ती म्हणली आता बाबांचे आशीर्वाद घ्या तिकडे आणि तुम्ही चला घरी. मग मी बाबांचे आशीर्वाद घेताना त्यांना सांगितलं की मी पुढच्या 2 महिन्यामध्ये चतुर्भुज होणार आहे. तेव्हा त्यांनी शांतपणे सांगितलं मला की मग हे जे ध्यान आहे ते तुम्ही तुमच्या घरी करा आणि गुरुचं जे कार्य जे तुम्ही हे 10 दिवसात जे शिकलंय ते तुमच्या घरापासून सुरुवात करा. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी निघालो आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की माझी सोयरीक कोणाशी झाली. आणि मला असं कळत होतं की तिचे अनेक फोन माझ्या घरी येऊन गेले, निरोप येऊन गेले आणि मी अवेलेबल नाही. त्यामुळे ती सुद्धा भांबवली, त्यांच्या घरातले लोक सुद्धा भांबवले की हा गेला कुठे. आणि मग त्यावेळेला मोबाईल नव्हते आणि मोबाईल आणि हे नसल्या कारणाने असं कम्युनिकेशन फास्ट होत नव्हतं. किती दिवस नव्हते म्हणजे? मी जवळजवळ 10-12 दिवस आश्रमात होतो. लग्न ठरल्यानंतर लगेच सर्वसाधारणतः आपल्यामध्ये लग्न झाल्यानंतर कधीही एंगेजमेंट नंतर फियान्स लोक एकमेकाला भेटतात, पण ते आमच्या बाबतीत झालं नाही. आणि हे फार वेगळं होतं काहीतरी प्रकरण. तर मग शेवटी तिने मला विचारलं की आपण भेटूया का कुठे. आणि मग आमची ती पहिली भेट झाली. ती भेट विटीला झाली, कारण ती मुंबईला कामाला होती. तर ती कशी दिसते हेच मला आठवेना. फक्त एवढंच मला कळतं की तिचे लांब केस आहेत. मग तिला मी पिवळ्या साडीमध्ये घड्याळाच्या खाली उभं ठेवलं आणि आम्ही भेटलो. ही माझी अगदी ऑफिशियल तिच्याशी असलेली पहिली भेट. आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि तिला मी पहिल्याच भेटीत सांगितलं की माझं थोडंसं असं आहे, म्हणजे मी थोडा आध्यात्मिक वळणाचा आहे, त्यामुळे तुला ते सावरून घ्यावं लागेल. त्यावर ती शांत होती, तिने काही फारशी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु तिला कदाचित रुचलं नसावं असं मला तिच्या चेहऱ्यावरून वाटलं. परंतु मी पुढे ते प्रकरण दिलं नाही. आम्ही घरी आलो. आमच्या थोड्याशा गाठीभेटी होत राहिल्या. 2 घरांचे संस्कार आणि संबंध याच्याविषयी एकमेकांची ओळख झाली. आम्हाला तुमच्याकडनं पण तुमचा व्ह्यू काय होता तेव्हा? मला तर सगळं टोटली नवीन होतं. त्यांनी एक काय सांगितलं, पण ते मला तेवढं हे नाही. जेव्हा ते सगळं आध्यात्मिक माझा अँगलच नव्हता, म्हणजे अध्यात्मातला पण मला माहिती नव्हता.
त्यामुळे हे सगळं गुरु हा प्रकार माहितीच नव्हता. ह्यांच्या घरामध्ये जसं ते आध्यात्मिक वातावरण होतं तसं तुमच्या घरामध्ये अजिबात नव्हतं. आम्ही शिक्षणाला देव मानणारे होतो. म्हणजे आणि थोडंसं सगळं बिझनेस टाईप किंवा असं त्या मार्गावर होतं. आम्हाला फक्त एवढं मात्र माहिती होतं की आंघोळ केल्यावर देवाला नमस्कार करायचा आणि शुभम करोती म्हणायची. ह्याच्या पलीकडे बाकी संस्कार काही माहिती नव्हते. आणि फक्त आमच्या घरात गणपतीचं व्हायचं, मात्र गणपती मोठा व्हायचा. बाकी कसलंच नाही. चतुर्थीला वडील आवर्तनं करायचे. म्हणजे ह्याच्या पलीकडे असं फारसं देवाचं नव्हतं. गुरु तर फारच शब्द पण माहिती नव्हता मला. ध्यान त्याहून माहिती नाही. असं टोटली होतं. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही ह्यांच्या घरी गेलो आणि जेव्हा आईने माझ्या ते पाहिलं सगळं त्या गुरुचं हे, तेव्हा आईने त्या काळात, म्हणजे मी ही 1974ची गोष्ट सांगते, की सांगितलं लग्न मोडा. म्हणजे माझ्या आईचं पण कौतुक आहे तेव्हा, डेअरिंग आहे, की 74 साली लग्न मोडा हे सांगणं. पण काही भेटी तोपर्यंत झाल्या होत्या तेव्हा मी, म्हणजे तेव्हा तर काय फक्त मम म्हणायचीच ही होती. म्हणजे तसं काही आईवडिलांसमोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती. पण तरी मी आईला म्हटलं, कारण आमच्याकडे तसं फ्री वातावरण होतं. मुली वगैरे असं, जरी आम्ही 2 बहिणीच असलो तरी मी सांगितलं की मला तरी असं रॅशनल वाटतं. म्हणजे असं वाटणार नाही की, असं मला वाटत नाही की काही पुढे जाऊन हे होईल, काही होणार नाही असं मला वाटतं. काही हरकत नाही लग्न झालं तरी. ती गप्प बसली. पण वडिलांना मुलगा आवडला होता, कारण त्यांच्यासारखा हात काळे करणारा मुलगा होता. म्हणून काम करणारा असा मुलगा असल्यामुळे त्यांच्या पुढे त्या काळात वडिलांसमोर आईचं पण काही चाललं नाही आणि ते लग्न झालं. पण पुढे जे काही मग मी ट्रान्सफर घेतली. मी बँक ऑफ बरोडाच होते. मी BSc BEd आहे आणि बँक ऑफ बरोडात जॉब करत होते. मी सेंट्रल ऑफिसवरनं मग मी पार्ल्याला हे राहत असल्यामुळे मी सांताक्रूझ ब्रांचला बदली घेतली. तेव्हा बदल्या मिळायच्या फळावर. त्यामुळे मी सांताक्रूझ वेस्ट ब्रांचला होते. काय झालं की ती घरात आल्यानंतर आमची जी पहिली जागा होती, ही जागा त्या मानाने तुकडी पडायला, की माझी धाकटी बहीण पण होती. आणि त्यामुळे वडील, धाकटी बहीण आणि आमचं दोघांचं संसार हे थोडंसं त्या घरामध्ये कठीण आणि जायला लागलं. आणि घरामध्ये हा सत्संग चालत असे, जे तिला तेवढा फारसा रुचलेला नव्हता. म्हणून मग आम्ही दोघांनी असं ठरवलं की एक मोठी जागा घ्यावी आणि मोठी जागा घेऊन त्या ठिकाणी स्थलांतर करावं. त्यासाठी पार्ल्यासारखं माझी कर्मभूमी मला सोडायला लागत होती. तरी पण म्हटलं 2 घरांच्या सामंजस्यासाठी हा एक पर्याय बरावा दिसतो आणि आपण ते करावं. परंतु काय झालं की जे कार्य आमच्या त्या छोट्या घरात चालू होतं ते मोठ्या घरात गेल्यानंतर आणखीन वाढलं. आधी कुठे राहत होता तुम्ही? आम्ही पार्लर, आधी पार्लरला आणि नवीन एक 15 मिनिटाच्या अंतरावर चकाला म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी आम्ही शिवानंद सोसायटी आहे, त्या ठिकाणी आम्ही घर घेतलं. ते घर फॅक्टरीच्या समोर खूप मोठं घर होतं. त्यामुळे आता तरी हिला शांत वाटेल किंवा आता तरी ही खुश होईल माझ्याबरोबर, अशा प्रेरणेने ते घर खूप चांगलं सजवलं. परंतु कसं असतं की लोकांमध्ये सुद्धा मी अध्यात्मामुळे आणि शिक्षणामुळे तसा बऱ्यापैकी पॉप्युलर होतो. आणि त्यामुळे लोकांना सुद्धा कुतूहल वाटायचं की डबल ग्रॅज्युएट मुलगी, हा डिग्री होल्डर आणि घरामध्ये ध्यानधारणा, हे कसं काय चालतं. म्हणून त्या औत्सुक्याने आमच्याकडे बरेच लोक यायला लागले. आणि ती जी संख्या जिथे कमी होती पूर्वीच्या घरात, ती या ठिकाणी आणखीन वाढली. आणि जास्तीत जास्त लोक हे ध्यान काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्या घरी आले. म्हणजे जे मला वाटत होतं की ते तिथे थांबेल, ते इथे जोराने सुरू झालं. आणि एक अशी घटना घडली की त्या संप्रदायामध्ये असलेल्या ज्या स्पिरिच्युअल हेड होत्या, त्या स्वतः मला असं म्हटलं की मी तुमच्याबरोबर येते, कारण तुम्ही एकुलते आहात, दोघंच आहात एवढ्या मोठ्या घरामध्ये. मला फक्त 7 दिवसाकरता या संसारातनं बाहेर पडण्यासाठी तुमच्या घरी वास्तव्य हवं आहे. तर मी त्याला हो म्हटलं आणि मी माझीच बेडरूम तिला, मास्टर बेडरूम त्यांना दिली. 7 दिवस राहणार म्हणून. आणि त्या आल्या आणि त्यांनी कार्य सुरू केलं. माझं कार्य सुरूच होतं. काय सांगू तुम्हाला, कार्य एवढं फोफावलं, म्हणजे गुरुचा जर काही मागे आशीर्वाद असेल, यांनी ते फोफावतंय अशी माझी धारणा होती. पण ह्या वाढणाऱ्या पसारापुढे
पुन्हा माझी सौभाग्यवती हरवली. तिला आता हे कसं तिला रुचेल, कारण घरात जवळजवळ 200 माणसांचा 300 माणसांचा राबता ध्यानासाठी, प्रवचनासाठी, सत्संगासाठी येत राहिला. त्यामुळे घरामध्ये लोकांची वर्दळ खूप असे आणि त्याच्यामध्ये मी मुख्य त्यातला प्रमुख, मी पुजारी. त्यामुळे पुन्हाच्या वाट्याला मी काही तसा फारसा आलो नाही आणि हे थोडे दिवसात संपेल अशी समजूत काढत काढत मी जात होतो. परंतु ते तसं होत नव्हतं आणि ते इतकं वाढलं की काही दिवसांनी त्या घरामध्ये आम्हीच उपरे आहोत की काय, माझं वास्तव्य कुठलं, माझं घर कुठलं, असा थोडासा अहंकार म्हणा किंवा माझं काय असं मला वाटायला ज्यावेळी लागलं त्यावेळी माझ्या वडिलांचे मला काही शब्द आठवले की ते जे तू करतोयस हे बरोबर नाही आहे. ते म्हणायचे. अनेक गोष्टी घडल्या माझ्या त्यावेळी त्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये. ही सुद्धा काही दिवसांनी माहेर पडायला गेली होती, कारण ती त्यावेळी प्रेग्नंट होती. आणि त्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की ज्यामध्ये जे व्यक्तिमत्व आमच्या घरी 7 दिवसाकरता आलं होतं ते इतकं स्थिरावलं की त्यांना असं वाटायला लागलं की इथेच आपला आश्रम आणि ट्रस्ट व्हावा आणि तेच कार्य पुढे इथून जावं अशी त्यांची इच्छा, प्रमुख स्वामींची, असं स्मरून ते सगळं वाढवायला लागले. त्यावेळी मी असा डिसिजन घेतला की मला असं वाटतं की काही या मतभेदांमध्ये मला असं वाटलं की आपण इथे थांबलं तर या 2 घरांचं, कुटुंबांचं पुन्हा मिलन होऊ शकेल का, आणि जे तिला नको आहे किंवा जे त्याला नको आहे आणि जे माझ्या घरात सुद्धा काही लोकांना नको आहे, तर त्याचा कुठेतरी एक नवीन स्वरूपामध्ये रूपांतरित होण्यासाठी मी असं ठरवलं की आपण थोडं थांबावं इथे. आणि जे काही इंडिफरन्सेस माझे झाले त्यांच्याविषयी त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या प्रवचनातनं किंवा त्यांच्या सत्संगामध्ये पुंडलिकाची गोष्ट सांगितली जायची. मी अतिशय मातृभक्त होतो, म्हणजे त्या काळचा मी श्रावणच होतो. तर त्यांच्या मुखातूनच माझ्या आईशी निर्वत्सनाचे ज्यावेळी शब्द आले त्यावेळी मला ते रुचले नाही आणि त्या आई प्रेमातनं म्हणा, मातृप्रेमातनं म्हणा, मला असं वाटलं की माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळेपर्यंत मी आता थांबणार. आणि मी अगदी ते ठरवलं आणि तसा मी निग्रही होतो आणि मी ठरवलं की आता थांबायचं आपण. मी थांबलो आणि मी अक्षरशः कपड्यानिशी ते अख्खं घर आहे तसं सोडून माझ्या कुटुंबासह मी बाहेर आलो. हे माझ्या पत्नीला माहिती नव्हतं. मी तिच्या घरी गेलो आणि मी माझ्या सासूबाईंना सांगितलं मी सगळं सोडून तुमच्याकडे आलेलो आहे, पण मी भिकारी आहे. त्यांनी तर आनंदाने उडी मारली. आता नाही जाणार ना तू? नाही, आता इथे जाणार. पण म्हटलं मला घर कुठे आहे? घर काय, घर तुला देते उद्या देते घर तुला. आणि त्यांनी मला समोरच मुलुंडला, म्हणजे पार्लं सुटलं, हा एक माझा जीवनातला काळा दिवस, आणि मुलुंडमध्ये आलो, हा माझ्या जीवनाची सुरुवात. हा केवळ आणि केवळ 9मध्ये घडलेला प्रवास माझ्या जीवनात पूर्ण कलाटणी देऊन गेला. मी मुलुंडला त्या घरामध्ये स्थलांतर केलं आणि आनंदाने तिथे राहू लागलो. आयुष्याचा नवीन चॅप्टर चालू झाला. चॅप्टर सुरू झाला. पण त्यावेळी मात्र ध्येयाने असं ठरवलं होतं की जे मी गमावलं ते मला लवकरात लवकर मला कमवायचं आहे. आणि त्यासाठी कदाचित माझ्या मनामध्ये जे काही ध्यानाचं गारोड आहे त्याला थोडंसं दुय्यम दर्जा देऊन आपलं क्षेत्र काय आहे त्या क्षेत्रावर मी माझं मन केंद्रित केलं. आणि 8 तास धंदा, 8 तास नोकरी, अशा दोन्ही यांची सांगड घालताना मी घराच्या बाहेर 20-20 तास राहिलो. त्यावेळी मी रेखाला एकच सांगितलं की आता मला अडवायचं नाही, कारण मला आता जिथे पोचायचे तिथे मी जावं असं तुला त्यावेळी वाटत होतं ना, मी तिथेच जातोय. पण त्यामध्ये काम हेच माझं आता ध्यान. त्यामुळे मी काम करत राहीन आणि जे आपल्याला मिळवायचं ते मी मिळवत राहीन आणि सगळ्यांनाच आनंद आहे या गोष्टीमध्ये. आणि त्यांनी प्रेरित होऊन मी माझी वाटचाल सुरू केली. आणि मला खरोखरच आनंद वाटतो की आपण एखादं ध्येय धरलं आणि ते सोडलं नाही, सातत्याने त्याचा मागोवा घेतला की ते मिळत राहतं आणि ते मला मिळायला लागलं. आणि त्याच्यात त्यांनी काम हे ध्यान केलं हे त्यांनी ठरवलं होतं. तसंच त्यांनी एक खुणगाट पण मांडली होती की मी 66व्या वर्षी थांबणार आहे आणि तेव्हा माझं हे सगळं मी करणार आहे. अर्थात मी त्याला विरोध काहीच केला नाही, कारण
तो प्रश्नच नव्हता, कारण त्यांनी सगळं ते म्हटलं तसं केलं होतं. पण 40 वर्षात त्यांनी ध्यान ह्या शब्दाचा उच्चारही केला नाही. फक्त काम आणि काम, ह्याच्या पलीकडे काहीही केलं नाही. सगळा संसार पुरा केला. पण 66व्या वर्षी थांबायचं, जे जमत नाही ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि त्यांनी 66व्या वर्षी थांबले. म्हणजे तुम्हाला माहित होतं थांबायचं कुठं आणि कधी. एक्झॅक्टली ते केलं त्यांनी, मुख्य म्हणजे. पण तेव्हा मात्र त्यांना मी सांगितलं, आता जे थांबले आहेत, 40 वर्ष मी सोडलं होतं तुम्हाला, पण आता जिथे तू तिथे मी, तुम्ही जिथे जाल तिथे मी असणार. आणि ज्यांना गाण्याची पेशंट आवड होती त्यांनी 2च साधना करायच्या ठरवल्या, योग साधना आणि ध्यान, हे गाणं साधना. आणि तिथून आम्ही आमचे पुण्यात सहज मुलीकडे म्हणून आलो होतो. मुलीकडे असताना ते एक निसर्गदत्त महाराजांचं पुस्तक वाचत होते आणि ते माझ्या जावयाने पाहिलं. आणि बाबा तुम्हाला आवड आहे का, कारण संध्याकाळी तो आला तरी त्यांच्या हातात ते पुस्तक होतं. तुम्हाला एवढी आवड आहे का, बघा म्हणे. ते तिथे तेव्हा ते संप्रसाद विनोदांकडे येत होते. तुमचे जावई म्हणजे मुलगी आणि जावई दोघंही यायचे तेव्हा. मी इथं एक गोष्ट सांगू इच्छितो. हा जो अपफ्रंटपणा आहे, रोखठोकपणे बोलणं आहे ताईंचं जे आहे, हे बहुतेक तुमचा जो ऐतिहासिक वारसा आहे ह्याच्यामुळे होत असावं. मी इकडे सांगू इच्छितो सर्व प्रेक्षकांना, ताई ज्या आहेत त्या झाशीच्या ज्या राणी होत्या लक्ष्मीबाई, त्यांचे वंशज आहेत. तर मोस्टली हे सगळं त्याच्यामुळे होत असेल. रेखावे नेवाळकर हे आडनाव आहे आणि जरी कुलकर्णी झाले तरी तो पिंड तर जात नाही ना. त्यामुळे ते थोडंसं, माझ्या बाबाही मला म्हणतात तलवार फार धारदार आहे, असं बाबांचंही म्हणणं. कारण बाबांना पहिल्या दिवशी मी आले तेव्हा खूप हैराण केलं होतं प्रश्न विचारून. आणि मग तिने ते सांभाळलं मात्र, की तिने मला पुण्यात आल्यानंतर एक दिवस सुद्धा सोडलं नाही कुठेही. मी गाण्याला जायचो त्या ठिकाणी सुद्धा ती यायची. मी सवाई गंधर्वचे उत्सव साजरे बघायला जायचो, त्या ठिकाणी सुद्धा ती यायची. तिला बसायला येत नव्हतं त्यावेळी, पण तरी ती मांडी घालून माझ्याबरोबर बसायची. म्हणजे जसं वागत होतं त्याला तिची ती साथ होती. आणि त्या साथीबरोबर तिने मला हेही दाखवून दिलं की आपल्याला जे करायचं आहे पुन्हा ते करताना मी सर्वेसर्वा अशा दक्षतेने तुमच्याकडे बघताय की तुम्ही त्या मार्गावरच चालताय. आणि ज्यावेळी मी ठरवलं की संप्रसाद विनोद यांच्याकडे जाऊन भेट घ्यायची, त्यावेळी ती म्हणली मी पण येते तुमच्याबरोबर. आणि ती माझी पहिली भेट बाबांशी. आणि पहिल्या भेटीतच आपण म्हणतो ना की आपण प्रेमात पडतो, तसं त्यांना बघता क्षणीच मी त्यांच्या प्रेमात पडलो. आणि त्या ठिकाणी पुन्हा ध्यानधारणाच आहे, शवासन ध्यानापासून सुरुवात आहे. ती सुरुवात करण्यासाठी मी पटकन त्यांच्या त्या शांती मंदिरच्या आश्रमामध्ये हॉलमध्ये जाऊन बसलो. आणि खरोखर मला ते जे काही मी त्यावेळी अनुभवलं होतं तोच अनुभव मी इथे घेण्यामध्ये तल्लीन झालो. परंतु मला बाबांनी 1 तासापेक्षा जास्त बसू दिलं नाही. त्याला म्हणले उठवा. आणि त्यावेळेच्या 1 तासामध्ये माझ्या पत्नीने त्यांना हैराण करून सोडलं. कारण जे मागे घडलं होतं त्या घटनेचीच पुनरावृत्ती होणार का, ही एक सुप्त भीती म्हणा असेल किंवा साशंकता की हे काय आहे पुन्हा, आणि आता पुन्हा काय होणार, अशा याने तिने प्रश्नांचा प्रचंड भडीमार केला. ते ती सांगेल. म्हणजे बाबांना मी इतके प्रश्न विचारले पहिल्याच भेटीत की आणि बाबांचं एवढं सॉफ्ट बोलणं. माझा साधं सप्तकाचाच आवाज होता, पण त्यांनी इतके मी प्रश्न विचारले होते त्यांना आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिले. कारण ध्यान हा शब्दच मला म्हणजे ते आधी वैशाली म्हणून मॅडम होत्या, खूप छान शिकवायच्या, पण मी कधी मांडीच नव्हती घातली. तर मला ध्यान तर लांबच राहिलं, आधी मांडी घालण्यापासूनच सुरुवात. त्यामुळे पण नंतर त्यामुळे मी लवकर बाहेर आले. ह्यांचं चाललं होतं, कारण त्यांना ती बैठक होती. मी भोपळ्यात होते. बाबांना पहिल्या दिवशी सांगितलं, बाबा मी शून्य आहे. आता त्या शून्याचं काय करायचं मला काहीही कळत नाही, काहीही माहिती नाही. ध्यान हा शब्द लिहायला फक्त मला येतो, पण कळत काही नाही. मला तर असं म्हणजे माझं असं मत आहे,
हा जो ऍक्सेप्टन्स आहे हाच त्यांनी बघितला असावा. असेल ते त्यांनी पुढे मला सांगितलं. आणि आता 12 वर्ष झाली आम्ही बाबांना बघतोय किंवा बाबांना निरीक्षण म्हणजे हे तो काय ह्या त्याच्यातनं मला एक एक कळायला लागलं. म्हणजे कळायला वेळ लागला. बाबा खूप सोप्या भाषेत बोलतात, पण बाबांचं योग ही जीवनशैली असं बाबा बघतात. योग हे असं ह्याच्यावरचा आजारावरचं उपाय वगैरे हे असलं त्यांच्याकडे नाही आहे. ते इम्प्लिमेंटेशन महत्त्व आहे आणि ज्ञानाचं महत्त्व आहे. ते ज्ञानाधिष्ठित असल्यामुळे मला आवडलं असावं. कारण खूप खूप शिकायला मिळालं. आणि ते त्यांचं मुळात ते तुम्हाला उपदेश मुळीच करत नाहीत, कधीही उपदेश करत नाहीत. त्यांचं भाषण नसतं, संभाषण असतं, संवाद असतो. आम्ही बाबांची प्रत्येक प्रवचनं ऐकलेत. म्हणजे जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे तिथे आम्ही गेलो आहेत ना, तेव्हा बाबा स्टेजवरनं खाली उतरून मिसळतात, संवाद साधतात. असं तेच मी वरती कोणतरी बसलो आहे वगैरे असा त्यांचा कुठलाही अभिनिवेशच नसतो. आणि इथे मला कळलं की अध्यात्माचा जो अवलंबर आपल्याकडे माजलं आहे ना, तसं नाहीच आहे. अध्यात्म खूप साधं सोपं सरळ आहे. तिथे खरेपणा लागतो, प्रामाणिकपणा लागतो, खरं मनापासूनचं. बाबांचा हा नेहमीचा शब्द आहे, खरं. हा खरं शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रांजळपणा लागतो, तुम्हाला दिखावा नाही चालत. आणि तुम्ही आणि मला त्यांच्याकडे ते एवढं भावलं ना की ते जे सांगतायत ना त्यांनी असं कधीच ते अवलोकन करत असतात तुमचं. तुम्हाला समजतं आहे का? ते एक एक सांगतात तेव्हा ते आम्हाला पण समजलं आहे की नाही ते बघतात. आणि त्याचं ते आजमावत असतात. आणि त्यामुळे त्याच्यात आपण सुद्धा तल्लीन होऊन जातो. साधी सोपी भाषा असते, पण मला कळायला खूप वेळ लागला. मी असं म्हणतो की शून्यातनं पुनर्निर्मिती किंवा पुनर्जीवन आणि बाबा हे हिच्या बाबतीत घडवत आहेत, हा मला खरा आधी चॅलेंज वाटला. परंतु काही दिवसातच मला असं दिसायला लागलं की तिच्यात होणारं परिवर्तन हे माझ्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं आहे. आणि त्यानेच मी जास्त सुखावलो की आता कुठेतरी मी जे काय करतो आहे त्याच्या मागे ही उभी जरी असली तरी ती काहीतरी करते आहे. याच दिशेने आम्ही दोघं मार्गस्थ होतो आहे. याने मी पूर्ण सुखावलेलं होतं. आणि त्यामुळे काय झालं की यश बाबांनी तिच्यामध्ये घडवलेलं हे परिवर्तन आणि शून्यातनं माझं जे पहिलं काय जी अध्यात्मातली जी कारकीर्द शांतपणे ऐकून घेतल्यावर मला त्यांनी एकच शब्दात सांगितलं की जे घडलं ते विलीन झालं. काय झालं की तुम्ही काहीतरी ऐकून तुम्ही इन्फ्लुअन्स झाला, पण तुम्ही इन्स्पायर्ड नव्हता. इन्स्पायर्ड म्हणजे आतमध्ये ज्योत लागली पाहिजे, आतून कळलं पाहिजे, आतून तुम्हाला जाणता आलं पाहिजे. तुम्ही काय केलं की जे बाह्य दिसतंय त्यावरच विश्वास ठेवला, त्याच्याकडे बघत राहिला, तेच करत राहिला. आणि तुम्ही स्वतःला असं कधी समजावलं नाही की तुम्ही हे जे करताय याचं तुम्हाला काय त्याचं मिळतं आहे याचा शोध कधी घेतला नाही. कारण बाबांचं मूलतत्वच हे होतं की प्रथम तुम्ही अनुभवा, जाणा, प्रयोग करा, तुम्हाला पटतं आहे का बघा. पटत असेल तर ते इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचे काय तुम्हाला मिळतात परिणाम ते अनुभवा. असं जर या पद्धतीने तुम्ही जर गेला तर तुम्हाला काहीच करावं लागत नाही. कारण योगा साधनेमध्ये काही करायचं नसतं, ते घडत असतं. ध्यान लावायचं नाही, तू ध्यान लावत होतास. इथे ध्यान आपोआप लागलं पाहिजे, सर्व सहज झालं पाहिजे. हा जो सहज योगातनं निर्मिती आहे शांततेची, प्रगाढ शांततेची, ती या ठिकाणी मला खरोखर अनुभवायला मिळाली. तसं बघायला गेलं तर माझ्या म्हणजे माझ्या पूर्वजन्मामध्ये, मी पूर्वजन्म का म्हणतो कारण बाबांनी पुनर्जन्मावर असं इतकं सुंदर विवेचन केलं आहे. आपलं पूर्वजन्म म्हणजे काय की आपलं बालपण, तारुण्यपण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम, प्रत्येक त्या स्थित्यंतरामध्ये आपला पुनर्जन्म होत असतो. कारण पहिलं विसरलं जातं, दुसरं पुढे येतं, दुसरं विसरलं जातं, तिसरं पुढे येतं आणि त्यामध्ये आपण वागत असतो. फक्त काय करतो की जो भूतकाळ आहे त्याला धरून
आपण भविष्यकाळाकडे बघतो. पण ह्यांचं तत्त्व वेगळंच होतं. हे म्हणायचे की तुम्ही भूतकाळही सोडून द्या, भविष्यकाळही सोडून द्या, वर्तमानात जा. मग वर्तमान म्हणजे काय? आत्ता मी बोललो तर माझा शब्द निघून गेला. ते म्हणायचे नदी आहे, नदी आली गेली पुढे, तो थेंब गेला पुढे, म्हणजे तो भूतकाळात गेला. तसं तुमचं प्रत्येक बोलणं किंवा तुमचं प्रत्येक वागणं, तुमचं सगळं प्रत्येक समाजापुढे येणं किंवा दुसऱ्यांशी बोलणं, हे सगळं भूतकाळामध्ये रुजू होत जातं. आणि मग ते तुम्ही स्फूर्ती आणता. आणि मग त्या स्फूर्ती म्हणजे काय, मन म्हणजे काय, इच्छा काय म्हणतात, भावना म्हणजे काय, ह्या सर्व छोट्या छोट्या आणि सोप्या शब्दांचा अर्थच काय आहे, ह्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही थोडंसं त्यांची प्रवचनं ऐकली त्यावेळी मला थोडंसं कळायला लागलं की नुसता तो शब्द वापरून उपयोग नाही, त्या शब्दाचा खरोखर त्याच्या मागचा गूढार्थ आपल्याला कळला आहे का, आपल्याला जाणवलं आहे का, आपण त्याच्या जवळ गेलो आहे का, त्यातनं आपल्या मनामध्ये काही वेगळे तरंग उमटलेत का, त्या तरंगातनं आपल्याला दुसरं काही दिसतं आहे का, याचा थोडासा शोध घ्यायची एक प्रवृत्ती आपोआप निर्माण व्हायला लागली. आणि ही साधना करताना कसं झालं की जे काही पूर्वी घडलं होतं ते हळूहळू पुसायला लागलं. माझी भरलेली पाटी होती ती हळूहळू आपण ज्याला म्हणतो ना ओझल होत गेली. म्हणजे आता मला ते पूर्वीचं काही आठवेना, पूर्वी काय घडलं तर ते मला स्मरण होईना. आणि त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी ते कधी जाणवूच दिलं नाही की तुझ्यात काय होतं आहे ते परिवर्तन तू बघूच नको, ते बघायला मी बसले. आणि बाबांचं कटाक्षाने अतिशय लक्ष असतं की तुम्ही जे करताय ते बघत असतात. तुम्हाला कळलं आहे का, तुम्हाला समजलं आहे का? कारण नेहमी ध्यान झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायचो बाहेर येऊन, ते फक्त एकच शब्द विचारायचे, कसं वाटलं? तर मी त्यांना म्हणायचो छान वाटलं. ते बघायचे आपल्याकडे. असे कित्येक दिवस जात होते की ते छान वाटलं या शब्दामध्येच मी मजेत असायचो. परंतु माझ्या छान वाटण्यामध्ये काय छान होतं हे ज्यावेळी मला उमगायला लागलं त्यावेळी मला खरी त्या साधनेची गोडी लागली. आणि साधनेची गोडी लावण्यासाठी बाबा साधकांबरोबर इतके तन्मयतेने वागतात, इतके प्रेमळपणाने वागतात. म्हणजे आम्ही त्यांना ते बाबा म्हणतो, म्हणजे खरोखर ते माझे बाबाच आहेत. म्हणजे वडीलधारी माणूस जसं प्रत्येक मुलाला जवळ घेऊन समजावतो किंवा सांगतो, तसं सांगितल्यामुळे ते बाबा ही हाक मारताना मला असं वाटतं की ते माझ्या जवळ आहेत. आणि ते खांद्यावर हात ठेवून अगदी शांतपणे सांगतात, कधीही सांगतात, काहीही सांगतात. काही प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं असतात. आणि हे आम्ही पदोपदी रोज अनुभवलं. कारण त्यांनी एकच मला सांगितलं की हा प्रवास आहे, ही प्रोसेस आहे, ही प्रदीर्घ आहे, ती लहान नाही, ती छोटी नाही, तिच्यासाठी सातत्य पाहिजे, खूप वेळ थांबायची तयारी पाहिजे. ती तयारी असेल तर जे मी अनुभवलं आहे ते तुमच्यापर्यंत आपोआप पोचेल. आणि जे मी बोलतोय ते तुम्हाला आपोआप कळेल, तुम्ही आपोआप ते जाणू शकाल. म्हणजे संसारात राहून परमार्थ कसा करायला लागतो, कसा करता येतो, ते उत्तम उदाहरण आहे. आणि बाबांना मुख्य म्हणजे आम्ही रोज बघितल्यामुळे ना त्यांच्यात अजिबात मीपणा नाही हो. हां, आपण आपले सगळे भ्रम आहेत ना, म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आम्ही फार उशिरा आलो. कारण 66 वर्षाचं आहे आणि मी 63 वर्षाची, तेव्हा आम्हाला बाबा भेटले. म्हणजे किती उशीर झाला असेल. पण तरी बाबा काय म्हणतात, नाही एकदा म्हणाले 10 वर्ष आधी यायला हवा होता, पण तरीसुद्धा ते नाही, पण अजिबात नसण्यापेक्षा बरं आहे ना. या जन्मात भेटले तरी अजून किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही. पण योग ही एक जीवनशैली आहे, ती निसर्गाशी जोडलेली आहे, म्हणजे त्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. त्यामुळे सर्वसमावेशकता त्याच्यात आहे. हा त्यांचा जो विचार आहे ना की तुम्ही आपोआपच प्रेम करायला लागाल हो सगळ्यांच्यावर. जरा तुम्हाला सगळं विश्वची हे माझं घर, हे नुसतं म्हणणं सोपं आहे, पण ते तुम्हाला खरं वाटलं पाहिजे. कित्येक शब्द आता ह्यांची कशी बैठक असल्यामुळे मला तर सगळेच शब्द नवीन होते. जाणणं, अवस्था, म्हणजे हे मला काही कळायचंच नाही खरं बघायला गेलं. पण ते एक 12 वर्षांनी आत्ताचं कुठेतरी त्याच्या स्पर्श होतोय की मला कळतात. तुम्हाला बाबांकडे येऊन 12 वर्ष झाली बरं.
जसं तुम्ही आत्ता सांगितलं की इकडे आले की तुमची पाठी रिकामी झाली, आणि मला असं वाटतं इकडे आली की तुमची पाठी भरली. अगदी तसंच झालं. आणि बाबांचं कसं आहे, केवळ तुम्हाला त्या योगशास्त्रामध्ये किंवा त्या योगविद्येमध्ये तुम्हाला ते बांधून ठेवत नाही. ती ज्ञानाधिष्ठित असल्या कारणाने त्यांनी दिलेलं ज्ञान हे तुम्हाला पचनी पडतं आहे का, हे कटाक्षाने ते बघत राहतात. बाबांची अनेक प्रवचनं ऐकली. एक अगदी सांगण्यासारखं आहे की ते प्रवचनं आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसं आपल्याला स्थित्यंतर येतात, तर आपण कसे बदलले जातो, त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला 5 वर्षापूर्वी करोना आला, आणि करोना काळात आता काय करायचं, आता बाबांकडे पण जायचं नाही, मग घरात बसून काय करायचं, नुसतं ध्यान कसं करायचं, रोज तेच ध्यान करायचं, मग रटाळ जीवन होईल का. परंतु आम्हाला त्याच वेळी आम्हाला एकदा सांगितलं होतं की वानप्रस्थाश्रम हा असा आश्रम आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला बघू शकता, स्वतःला अनुभवू शकता, नवीन नवीन काही कार्यक्षेत्र हुडकू शकता. तर त्यांनी मला एक कार्यक्षेत्रामध्ये मार्गस्थ होण्यास सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं की माझी तू प्रवचनं जी ऐकली आहेस पतंजली योग, भगवान पतंजली योगशास्त्रावरची, त्याचं तू ट्रान्स्क्रिप्शन कर. आता ते ट्रान्स्क्रिप्शन करणं हे मला तसं नवखं होतं. रेखाला थोडंसं टायपिंग येतं, मी कॉम्प्युटर इंजिनियर होतो, पण माझं त्या तुमच्या योगशास्त्रामधलं लिखाण ह्याच्याशी काही संबंध नव्हता. परंतु गुरुनी सांगितलं ना, गुरु सांगे तसं चालायचं. आणि मग मी आम्ही दोघांचे 2 वेगळे कॉम्प्युटर घेतले आणि आम्ही ती सुरुवात केली. खूप चुका झाल्या, ग्रॅमॅटिकली मिस्टेक झाल्या, लिखाणामध्ये अनेक नवीन शिकायला मिळालं. नवीन चुकातनं एक नवीन वेगळा मार्ग मला दिसायला लागला की ह्या चुका का होत आहेत, कशामुळे होत आहेत. श्रवणशक्ती माझी इतकी प्रचंड वाढली की ते त्यांचं प्रत्येक गोष्ट ऐकायची आणि जशीच्या तशी ती त्या कागदावर लिहायची. त्यावेळी मला माझ्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये आमचा बॉस मला सांगायचा की व्हॉट आय सेड दॅट यू शुड बी रिफ्लेक्टेड ऑन युअर पेपर. तेच मला इथे मला सांगत होते की जे मी बोललो तेच तू लिही, तू तुझ्या मनाचं काही घालू नको त्याच्यात. त्यामुळे जर तरपासून आणि परंतुपर्यंत सगळे शब्द तसेच्या तसे उतरवायचे. आणि अशी त्यांची जवळजवळ मला माझ्या अंदाजाप्रमाणे 52-54 प्रवचनं होती. त्याची जवळजवळ 1750 पानं आमची लिखाणातनं उतरवली. आमच्याबरोबर दुसरेही काही साधक मला खूप मदत करणारे होते, त्यामुळे ते थोडं मला सोयीस्कर पण गेलं. परंतु त्यावेळी मात्र की मी जे करतोय ते काय करतोय त्याचा मला कधी त्रास झाला नाही, मला कधी त्याचे कष्ट झाले नाहीत. आणि मग ते जे लिखाणातनं जे मला कळत होतं की प्रयत्न शैथिल्य म्हणजे काय, योगचित्तवृत्त निरोध म्हणजे काय, याच्या सगळ्या विवेचनांचं प्रत्यय त्यांच्या शब्दातनं माझ्या मनामध्ये सतत रात्रंदिवस फिरत राहिल्यामुळे जवळजवळ 3 वर्ष आम्ही ते पुरं करण्यासाठी आम्हाला मिळाला. परंतु तो करोना काय होता, कसा गेला, लोक काय घाबरत होती, आम्ही मात्र निवांत होतो. कधी कधी बाबा नारद भक्तिसूत्र, शंकराचार्य, साधारण चतुष्टय अशासारखे विषय मुद्दामून ऑनलाईन यायचे, कारण आपल्या साधकांना काहीतरी मिळावं ही त्यांना अत्यंत तळमळ की त्यांनी ह्या साधने करताना दुसऱ्या साधनेचा सुद्धा विचार केला पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय म्हणून नारदसूत्र घेतलं. आणि मजा अशी झाली की माझं ज्यावेळी हे लिखाण संपल्यावर ते म्हणजे आता तू नारदसूत्र लिहायला सुरुवात कर, तू शंकराचतुष्टय करायला. मला खरोखर असं वाटतं की समोर गुरु आपल्याकडनं काय करून घेतो आहे, त्याची काय इच्छा आहे, त्या इच्छेवर जर खरोखर आपण जर फोकस राहिला ना तर ती परिपूर्ण होते. याचा अनुभव मी गेले 12 वर्ष दोघांनी घेतला. आणि यात पुन्हा तिने त्यातही मला सोडलं नाही, म्हणजे ती प्रत्येक वेळी माझ्याबरोबर राहिली. म्हणजे तिने मला ते सहकार्य दिलं. कधी ती ऐकायची, मी टायपिंग करायचं, कधी मी ऐकायचो, ती टायपिंग करायची. आणि आम्ही दोघंही टेक्नोसॅव्ही नाही, म्हणजे सगळं शिकण्यापासून होतं. पण बाबांची तळमळ, पण ते सतत आम्हाला फोन करून सांगायचे मध्ये मध्ये उठा. म्हणजे हे जे केअरिंग नेचर आहे ना, म्हणजे गुरु इतकी केअर घेतो की काही मध्ये उठा,
ह्यांना डोळे डेडिकेशन सुद्धा तेवढंच होतं ना. हो, नाही, माझं कसं होतं की मी थोडंसं इंजिनियर असल्या कारणाने शेड्युलिंग हा शब्द माझ्या डोक्यामध्ये फार असायचा की आता हे जे आहे हे 15 भाग म्हणजे या दिवसात झाले पाहिजेत. बाबा ते कटाक्षाने मला टाळायला सांगायचे, नाही तू सावकाश कर, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, 100 वर्ष पण लागायचे. तू घाईने काही करू नको, अत्यंत मनोभावे शांतपणे शांत चित्ताने ते तू सावकाश कर, कुठलंही शेड्युलिंग करू नको, ज्यावेळी व्हायचं ते आपोआप होणार आहे सगळं. आणि मग ज्यावेळी ते बोलायचं ना ते मात्र माझ्या पूर्ण हृदयापर्यंत जायचं, कारण माझा तो एक स्वभावच होता की गुरु बोले तैसा चालायचा. हा एक मोठा मूलमंत्र त्यांनी मला दिला होता. पण खरं तुम्हाला सांगतो त्यांची सूत्र ही सूत्र नसून ते एक एक मंत्रच आहेत. अनेक लोकांना असं वाटतं की गुरुने आपल्याला मंत्र द्यावा, तसा मलाही थोडासा माझा स्वभाव थोडासा आध्यात्मिक असल्याकारणाने मी त्यांना त्याचे विचार नाही केले की बाबा आम्ही आता बरेच दिवस आलो तर ज्यावेळी मी काम करत नाही त्यावेळी मी काय करायचं, त्यावेळी मी करणार काय. तर ते म्हणायचं की नाही तू स्वतःजवळ राहा, स्वतःशी संवाद साध, जॉयफुली प्लेफुली राहा, समजून घे त्याला काय हवं आहे ते. तरी म्हटलं बाबा काही लोक बीजमंत्र देतात, मी पुन्हा पुन्हा त्या विषयावर येत होतो. ते म्हणले की हे बघ जे आपण शिकतोय तोच मंत्र आहे, हाच मंत्र आहे. आणि त्यांनी मला एक छोटंसं सूत्र दिलं की मी चैतन्य स्वरूप आहे, माझ्यामध्ये त्या चैतन्याचा जो एक छोटासा अंश आतमध्ये आहे तो सर्वत्र पसरलेला आहे आणि मी त्याचा एक छोटासा भाग आहे. ते चैतन्य माझ्याजवळ आहे, त्याला मी पाहतो. आणि ते ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी मला खरोखर असं वाटायला लागलं की ते पंचमहाभूत म्हणजे काय, ते चैतन्य म्हणजे काय. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे, कॉम्प्युटरमध्ये पण चैतन्य आहे, लिखाणामध्ये सुद्धा चैतन्य आहे, बोलण्यातसुद्धा चैतन्य आहे, लोकांना समजावून सांगण्यात चैतन्य आहे, सहयोग करण्यात चैतन्य आहे, सहभाग घेण्यात चैतन्य आहे. म्हणजे सगळीकडे समानता येऊन हळूहळू त्या चैतन्याच्या दिशेने ती वाटचाल इतकी सुंदर होती की ती खूपच छान. आणि त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की जसं जसं आपलं थोडं थोडं ज्ञान समृद्ध व्हायला लागतं त्यावेळी ना खरं सांगू का आपले शब्द तोकडे पडायला लागतात. आणि मी आधी खूप ओरॅटरशिप होती, ओरॅटरशिप का माझ्यामध्ये एवढ्या कला होत्या त्या मला सगळ्यांना सांगायचं वाटायचं. मला नाटकात काम करायला आवडायचं, मला सिनेमात जावं असं वाटायचं, मला गाणी म्हणावीशी वाटायची, ते सगळं करायचो. परंतु हे करतानासुद्धा बाबाने कधी आडकाठी केली नाही, कारण त्या नाटकातून किंवा त्या सिनेमात केलेल्या कामातून सुद्धा तुला काय मिळालं, तू काय पाहिलंस, तुला काय समजलं ते लिहून काढ आणि मला आणून दे. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये कुठेतरी त्याचा समन्वय किंवा साधर्म्यता ही त्या योगाशी पडताळून बघायची आणि ती आपल्यात उतरली आहे का ते पाहायचं. हे प्रामुख्याने त्यांनी मला त्याचा अभ्यास करायला सांगितलं. इथे एक मी बोलू का की त्यांनी आम्हाला एक असा योग आला यांच्यामुळे मी काही सांगितलं नव्हतं, पण ते सिनेमात काम केलं आम्ही. म्हणजे दोघांनी अध्यात्म म्हणजे वैराग्य नव्हे. तू तिथे मी तिथे पण मी आहेच ना. तर त्यांनी चैतन्य ताम्हाणेचा डिसायपल हा सिनेमा होता आणि त्याला इंटरनॅशनल प्राईज पण मिळालं. आणि हे गाणं शिकत असल्यामुळे त्यांना ते ह्याचं काम दिलं होतं परीक्षकाचं. सिनेमात काम करणं हे नाही, पण आपल्याकडे एक हे आहे बघा की अध्यात्म म्हणजे वैराग्य. पण त्या वैराग्याचा खरा अर्थ काय, आप्पांनी सुद्धा फार सुंदर हे केले त्याची व्याख्या. वैराग्य म्हणजे स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य ह्या शब्दाचा सुद्धा अर्थ वेगळा असतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वतःचं तंत्र असं आप्पा म्हणतात. म्हणजे काय, मी माझ्या तंत्राने चालणार, त्याच्यात अहंकार नाही आहे, परत मीपणा नाही आहे, तो बाजूला ठेवून तुम्हाला स्वतःचं तंत्र वापरायचं आहे. आणि हा जे वैराग्याने बाबा किती रसिक आहे, तुमची रसिकता वाढते. हा अनुभव आम्ही घेतला आहे, कारण आम्ही सिनेमातनं काम केलं तर बाबांना असं नाही म्हटलं तुम्ही कुठे सिनेमात जाताय, असं नाही म्हटलं.
त्याने ते शूटिंग जे आम्ही बघितलं म्हणजे तिथे सुद्धा किती त्या चैतन्य ताम्हाण्याचे कष्ट आम्ही जेव्हा बघितले ना, किती कष्ट आहेत त्याच्या मागे. आणि ते बाबांनी आम्हाला अनुभव द्यायला सांगितलं. बाबांनी असं नाही म्हटलं का कसली सिनेमात जाता वगैरे, तो रसिकपणा पण त्यांच्यात आहे, पण बाबांना जी तळमळ आहे ना की प्रत्येक गोष्टीचा ते आनंद घेतात. तुम्हाला ते कधी बाबांनी कधी असं हुडूक कुणालाच केलेलं मी बघितलं नाही, कुणालाच. ते इतकं म्हणजे प्रेमाने भरलेलं प्रेमसागर म्हणतो ना, तसे आमचे बाबा आहेत. तर त्यांनी कुणालाही ते मी एकदा प्रश्न त्यांना विचारला होता, तुम्हाला रागच येत नाही का असा पण प्रश्न विचारला. पण ही जी जवळीकता आहे ते साधतात ते. नाही, इथला खरा मंत्र हाच आहे की खरा मंत्र असा आहे की स्लो, सावकाश, ठेहराव, घडा, जंटल, जस्ट करा, फक्त आटापिटा करू नका, पण एफर्टलेस ईज पाहिजे. तिथे तुमची घाई, गर्दी, क्वालिटी टाइम द्यावाच लागतो. स्पर्धा तर अजिबातच नाही. कारण हे जे काय आम्ही सगळं करतो साधना, ती सगळी डोळे मिटून असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःपाशी दुसरं कोण काय करतंय किंवा बाबांच्या त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया करायला आणि तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे याचा शोध घ्यायला जरूरत नाही. तुम्ही तुमचा शोध घ्या, स्वतःचा शोध घ्या. हे या ठिकाणी इतकं स्वतःचा शोध घ्या, हे बाबांचं म्हणणं आहे. शंकर महाराज पण हेच म्हणतात ना, जो खुद को जानता है वही मुझे जानता है. अगदी बरोबर आहे. पण त्याचं जे दिखावा असा काही नाही, ती तळमळ समजते बाबांच्याकडे, त्यांच्या संबंध ह्याच्यातनं दिसतं. कोण आता समजा आत्ताचं उदाहरण आहे की आत्ता हे जरा बरं नव्हतं त्यांना, पण आम्ही जात नाही, तर त्यांनी ते स्वतः फोन करतात. कुठला गुरु करेल? म्हणजे ही जी जवळीकता आहे गुरुची, म्हणजे तो आपलाच वाटतो की नाही, मला कोणी नाही, दुसरं नाकोच कोणी, मला फक्त बाबा हवेत, म्हणजे फक्त बाबा आहेत. आणि हा अखंड प्रेमाचा जो धडा आहे ना, त्या प्रेमात आम्ही अक्षरशः न्हावून निघालो आहे. आणि हे जे प्रेम आहे ना, हे निर्व्याज प्रेम आहे, कसलीही अपेक्षा नाही. फक्त तुम्ही आनंदात डुंबा, तुम्ही ह्या असा निसर्गाशी एकरूप व्हा, फक्त साधना करा. काहीही आमचं झालं ना बाबा, तुमचं कुठलंही मिस्टिक नाही, चमत्कार नाही, त्यांचा विश्वासच नाही आहे चमत्कारावर. काही झालं आम्ही म्हटलं ना बाबा, आता एक माझं उदाहरण म्हणून मी सांगते की मला डायबिटीस, इथे लोक बरेच हे काहीतरी होत आहे म्हणून रोगावर औषध, कारण हल्ली प्रचलित आहे ना, योग BP कमी करतं, डायबिटीस कमी करतं, असे येतात. तशी ॲडव्हर्टाईज. पण म्हणून मी माझं स्वरूप म्हणते. पण बाबा म्हणतात, मी माझा पण होता, पण आम्ही काही सांगितलं नव्हतं. आम्ही हे शोधासाठी चालू होतो, ह्यांना जी योग साधना करायची होती म्हणून आम्ही बाबांकडे आलो. पण त्या हेतूनी सुद्धा न येता सुद्धा माझा तेव्हा ते पहिल्यांदा हिस्ट्री सगळी लिहून घेतात तुम्हाला काय काय आहे ते. तर माझा 8.5 HB1AC होता, आज तो 6.1वर आहे. तर मी बाबांना म्हटलं, काय मस्त किती खाली आलो ह्याच्यामुळे, म्हणजे हा माझा एक हे झाला, अचिव्हमेंट झाली. पण बाबांनी क्लेम केला नाही. ते काय म्हणाले, मी काय केलं ह्याच्यात? म्हटलं मी आपल्याला सवय असते ना, मी म्हणते तुमची कृपा. आणि तर ते म्हणतात, मी काय केलं आहे, तुम्ही साधना करता. म्हणजे ते स्वतःवर काहीही क्रेडिट घ्यायला तयार नाही आहेत. आणि आपल्याला किती घाणेरडी सवय असते, एवढंच सगळं तर आपण त्याचा एवढं मोठं हे करतो, पण ते क्रेडिटच घ्यायला तयार नाहीत. तुम्ही साधना करता, ते ईश्वराशी रुजू होतं, ते तुम्हाला फळ मिळतं. हा जो मीपणाचा निराश आम्ही त्यांच्यात बघतोय, ठाई बघतोय, तसे अनुभव आम्हाला येतात. आणि हे समोर दिसत असल्यामुळे साहजिकच माणूस म्हणणारच ना. त्यांच्या बऱ्याच विचार तुमच्यामध्ये पण रिफ्लेक्ट होतात. तुम्ही जे बोलता मीपणा सगळं तुमच्यामध्ये उदाहरण त्यांचा मार्ग आहे. परिवर्तन मला करायचं आहे, पण परिवर्तन घडतं हे मी आलेला कार्य करणारी होते. नाही, कारण सगळ्या आपल्या ज्या प्रतिक्रिया असतात ना, ह्या बहुतांशी अहंकारातनं आणि मीपणातूनच असतात. त्याच्याशिवाय मी केला म्हणजे अहंकार माझ्यामुळे झालं. तर ह्या ठिकाणी काय होतं की त्याच्यावरच नियंत्रण आहे. कारण मीला विश्राम म्हणतात, ते नियंत्रण करायचंच नाही, त्याला सोडून द्या तुम्ही.
तुम्ही काहीच केलं नाही, ते मैत्री घडलं. करा, मैत्री. तुम्ही त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की बाजूला खुर्चीवरती बसवा आणि त्याला विचारपूस करा त्याच्याबद्दल. की आता काय होतं की आम्ही आता हे तुम्हाला सांगतोय, तुमच्याशी बोलतोय, तर मला असं वाटतं इतका वेळ मी माझ्याशी कधी बोलेन का, मी मला स्वतःला जाणून घेईन का, असं होत नाही, घडत नाही. आपण दुसऱ्याला काहीतरी सतत सांगत असतो. पण या ठिकाणी बाबांचं कसं आहे की बाबा जे सांगतात ते एकदा ऐकलं की त्याच्यातनं आपल्याला निष्क्रियता येत नाही, त्यातनं एक नवीन शैली आपल्याला कळत जाते की आपण कसं वागलं पाहिजे. त्यामुळे मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर बाबा म्हणतात खरं ध्यानाचं एक्सटेन्शन कधी सुरू होतं की ज्यावेळी तुम्ही शांती मंदिरातनं बाहेर पडता, त्याच्यानंतर जे सुरू होतं, त्याच्यानंतर तुमची जी वागणूक असते ते एक्सटेन्शन आहे. आणि त्या ठिकाणी काय होत असतं ते असं होतं का माहिती की माझ्यासमोर तुम्ही चांगले आहात आणि बाहेर गेल्यानंतर तुमच्यात बदल होत आहेत, तर मग त्याचा अर्थ नाही. आपल्याला योग ही शैली जर करायची असेल तर तुमच्या प्रत्येक बोलण्यात, तुमच्या प्रत्येक उक्तीमध्ये, तुमच्या संबंध वागणुकीमध्ये लोकांना ते कळलं पाहिजे की या योगामुळे हा काहीतरी वेगळा आहे आणि हे याने कुठून मिळवलं, वेगळेपण जाणवायला पाहिजे. आणि हे वेगळं पण खरोखर मी तुम्हाला सांगतो जाणवतो लोकांना. आणि मग विचारतात लोक, अहो तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी एवढे योगाचे वर्ग, तुम्ही तिथे का नाही जात, तुम्ही 200 रुपये देऊन तुम्ही तिकडे पार्क तिथे SP कॉलेज असतात. म्हटलं नाही, आमचा हा जो योग आहे, आम्ही केवळ शरीराशी खेळत नाही, कारण आता आमचं शरीरच नाही, आम्ही आमच्या मनाला घडवतोय. कारण काय होतं की आयुष्यभर आपण शरीराने जे करतो ते मनाने काहीतरी सांगितलं आहे म्हणून अत्यंत निर्विकारपणे करत जातो. त्यामध्ये अहंकार असतो, आपली जिद्द असते, महत्वाकांक्षा असते आणि महत्वाकांक्षा असते, त्याने पेटलेले असतो आपण. पण इथे काय नाही, आपण इथे विझलेला असतो, शांत झालेला असतो, निमालेला असतो. आणि त्यामुळे काय होतं की या शांतीची प्रगाढ शांतता तुम्हाला प्रोलॉंग पुढे नेता येते काही अंशी तरी. आणि हे मी गेले 12 वर्ष अनुभवतो. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे तसं आवडत नाही. आणि म्हणूनच केवळ शांती मंदिरात आल्यानंतर खरी शांती मिळते. हे शांती मंदिर नसून ही एक हिमालयाची गुहा आहे. ती गुहा त्यावेळी अनुभवलेली आणि ह्या गुहेमध्ये प्रचंड फरक आहे, प्रचंड फरक. आणि इथे समोर बाबा उभे असतात आणि बारीक लक्ष असतं. म्हणजे पहिल्यांदा कधी माझ्या हालचाली सुरुवातीला तर व्हायच्याच नाहीत, अजूनही होतात की नाही मला माहिती नाही, मला ध्यान लागतं की नाही तेही मला कळत नाही. म्हणजे तुमच्या मेकॅनिकली होत आहेत. आता हे कळायला सुद्धा मला कळलं तर पाहिजे आधी मेकॅनिकली म्हणजे काय किती. कारण इथे तुम्हाला एकरूपता साधायची. जर तुम्ही तुमच्याच शरीराशी, कारण आपलं मन हे इतकं भरकटत असतं आणि सगळ्या तिथे दुःख तिथेच आहे. आपल्याला मन इथे कंट्रोल हा शब्दच नाही आहे. काहीही तुम्ही कंट्रोल करू नका. इथे प्राणायाम शिकवला जातो, ओंकार शिकवला जातो, पण ओम कसा म्हणायचा ते ईश्वर प्रणिधान आहे. ओम म्हणजे तो ओंकार म्हणताना. आणि बाबा जेव्हा ओंकार म्हणतात तेव्हा तर तुम्ही नसताच इथे. म्हणजे इतका ते तुम्हाला भारून असं ते काय सांगत नाहीत तुम्हाला असं भारून. ते तुम्हाला खरी अवेअरनेसमधनंच जागृती, अवेअरनेसमधनंच तुमचा तुम्हीच करा. आनंदाने घ्यायची असते, त्याची चव चाखायची असते. ते द्यायला बसलेले आहेत, फक्त तुमची झोळी किती आहे. आता ते दीक्षा साधे त्यांचे इतके छोटे छोटे कॅसेट्स आहेत माहिती आहे. मनाचा मोकळेपणा, दीक्षा, म्हणजे हे भीती इतके सुंदर आहेत त्या. पण ते तसे स्वतः वागतात हे आम्हाला दिसत असतं समोर की ते मोकळेपणाने आमच्याशी बोलतायत. नुसताच मनाच्या मोकळेपणावर प्रवचन देत नाही आहेत किंवा भीती. आता साधं एक उदाहरण आहे. माझ्या मुलीला कसली तरी त्या करोनाच्या वेळी का कसली तरी भीती वाटत होती. ती काहीतरी बोलताना त्यांना कधीही आम्ही फोन करू शकतो, कुठल्या गुरुला आम्ही करू शकतो. तर ती एवढंच बोलली. त्यांनी दुसऱ्या दिवशी करोनाच्याच काळात ते ऑनलाईन घ्यायचं ना तेव्हा भीती ह्या शब्दावर घेतलं. म्हणजे इतकं साधा. जेव्हा आम्ही टायपिंग करत होतो सतत आमचे 8 दिवसांनी फोन करायचे, मोहनराव त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, मध्ये मध्ये डोळ्याचे त्यांनी व्यायाम काही सांगितले. जे स्वतः डॉक्टर आहेत, MD आहेत. म्हणजे त्यांना असं हे नाही आहेत कोण, बाबा स्वतः MBBS MD PhD एवढं आहे. पण तरी त्याने म्हणाले, त्यांनी डोळ्याचे व्यायाम सांगितले. म्हणून मध्ये उठत जा, पाठीला रोग देऊन करायचं नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, काहीही हे करू नका. म्हणजे सतत ते एवढं केअरिंग जे आहे ना
हे केअरिंग तुमचे आईवडील सुद्धा करणार नाहीत. ते उपदेशात्मक वाटतं बघा, तुम्ही यंगात तुम्हाला कळत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचं म्हणाल ना, आज आम्ही या वार्धक्यात आहोत 75, 78, पण आम्ही डायबेटीज, BP सगळं असूनसुद्धा आम्ही झोपेची गोळी न घेता एक साधी 2 प्रार्थना म्हणून दुसऱ्या क्षणाला झोपू शकतो. हे कशाचं सामर्थ्य आहे? त्यांच्या कृपेचं आहे का बाबा काय म्हणतात तुमच्या साधनेचं आहे? ते म्हणतच नाहीत. आता हा जो मीपणाचा निराश आहे हा पदोपदी दिसतोय ना आम्हाला, मग तुमच्यात ते परिवर्तन होणारच, पण ते बोधात्मक झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो, म्हणजे कटाक्ष असतो. पण जे घडतंय ते परिवर्तन आणि माझ्यात तर खूप झालं. कारण मी प्रचंड आलेला काढे करणारे होते. बाबा नेहमी म्हणतात हे हृदयातनं जाणारे आहेत, तुम्ही प्रॅक्टिकल आहात. जनरली उलटं असतं, बायका सेन्सिटिव्ह असतात किंवा भजनी वगैरे कुणाच्या लागायचं म्हटलं तर बायका, पण इकडे सगळंच उलट. पण बाबांनी तुमचा ऐतिहासिक वारसा तुमच्यामध्ये जपून तुमच्यामध्ये बदल घडवलाय. नाही खरोखर घडवला. तरी अजून ते म्हणतात अजून तलवार मॅन झालेली नाहीये. नाही, हे परिवर्तन हे सुद्धा कणाकणाने होतं. फक्त आपण अवेअरनेसनी त्याच्याकडे बघावं लागतं आणि बघून ते जाणावं लागतं. आणि ते होतं आहे याचा एक रेफरन्स आपल्या मनामध्ये हळूहळू आपोआप रुजू लागतो. हे रुजणं महत्त्वाचं आहे. हां, ते महत्त्वाचं. आमच्यामध्ये ध्यान रुजायला लागलं, आमच्यामध्ये ही साधना रुजायला लागली. मग त्या रुजलेल्या ध्यानातनं आणि साधनेतनं नवीन नवीन कोम, नवीन नवीन पालवी, नवीन नवीन प्रेरणा ह्या आपोआप घडायला लागल्या. त्या अशा ओढून ताणून आणाव्या लागल्या नाहीत आम्हाला. आणाव्या नाही लागल्या. म्हणून मला असं वाटतं की बाबा त्यांचं एक मला सर्वात आवडलेलं एक त्यांच्याविषयी आणि त्यांना पूर्णपणे लागू पडणारं असं एक आम्हाला आवडणारं एक छोटंसं कवन आहे किंवा एक अभंग आहे. ते मला वाटतं आपण म्हणावं. प्रार्थना आहे ती. ती एक प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना त्यांना तंतोतंत लागू कारण ती पडते. प्रार्थना म्हटल्यानंतर आम्हाला तेच समोर येतात. तर मला असं वाटतं की आम्ही दोघांनी मिळून ती चालेल का म्हणावी. हां सगळ्यांनाच फायदा होईल. हां. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. असे सद्गुरू आमचे बाबा आमच्या समोर उभे असतात आणि त्यांचं दर्शन आम्ही सकाळी आणि रात्री झोपताना घेऊनच झोपतो. त्यामुळे मधला जो काळ ज्याला आपण निद्रा म्हणतो त्या निद्रेमध्ये सुद्धा आम्हाला थापटणारे, आमच्यावर प्रेम करणारे आणि आमचा सांभाळ करणारे ते उभे असतात. त्यामुळे हे अखंड प्रेम आमच्यावर राहो. पण ही अपेक्षा आहेच. म्हणजे ती अपेक्षा सोडायची असते पण तरी ही अपेक्षा काही जात नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि बऱ्याच नवीन गोष्टी आम्हाला डॉक्टरांबद्दल कळाल्या आणि नक्कीच प्रेक्षकांना पण बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि अजून असेच विविध अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर तेही कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.